नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि प्रत्येक शेतकरी, जमीन मालक आणि खरेदीसाठी उपयोगी विषय पाहणार आहोत। 7/12 उतारा आणि 8 उतारा म्हणजे काय आणि दोघांमधील नेमका फरक काय आहे? जर तुम्ही जमीन खरेदी करत असाल, कर्ज घेणार असाल किंवा माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। 7/12 उतारा म्हणजे काय? सर्वात आधी आपण 7/12 उतारा समजून घेऊया। 7/12 उतारा म्हणजे गाव नमुना क्रमांक 7 आणि 12 यांचा एकत्रित उतारा आहे। हा दस्तऐवज महाराष्ट्र जमीन नोंदीमध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो। यामध्ये खालील माहिती असते: जमिनीच्या मालकाचे नाव, गट नंबर किंवा सर्वे नंबर, जमिनीचे एकूण क्षेत्र ते आरमध्ये असतं, जमिनीचा प्रकार, जिराईत, बागायत, कोणती पिके घेतली जातात, कर्ज किंवा बँकेचा बोजा आहे का, हे असतं त्यामध्ये। साध्या भाषेत सांगायचं तर 7/12 हा एक विशिष्ट जमिनीचा पूर्ण रिपोर्ट असतो। याचा उपयोग कशासाठी होतो? तर बँकेतून शेती कर्ज घेण्यासाठी, जमीन खरेदी विक्री करताना, पीक माहिती पाहण्यासाठी आणि सरकारी योजनासाठी। आता 8 उतारा म्हणजे काय? आता 8 उतारा समजून घेऊया। 8 हा दस्तऐवज खात्यावर आधारित असतो, म्हणजेच एका व्यक्तीच्या नावावर किती जमीन आहे हे यात दिसतं। यामध्ये तुम्हाला दिसतं खातेदाराचं नाव, त्याच्या नावावर असलेले सर्व गट नंबर, एकूण जमीन आणि क्षेत्र, विविध ठिकाणी असलेल्या जमिनी। म्हणजे 8A हा एक व्यक्तीच्या सर्व जमिनींची माहिती देणारा उतारा आहे। उपयोग: एखाद्या व्यक्तीकडे किती जमीन आहे ते पाहण्यासाठी, मालकी पडताळणी करण्यासाठी, कोर्ट केस किंवा कायदेशीर कामासाठी। 7/12 आणि 8 मधला फरक। आता आपण दोघींमधला फरक अगदी सोप्या भाषेत समजावून घेऊया। 7/12 जमिनीच्या आधारित असतो आणि 8 व्यक्तीच्या आधारित असतो। 7/12 मध्ये पिके, कर्ज आणि जमिनीची माहिती असते। 8 मध्ये फक्त मालकाची माहिती असते। 7/12 एका गटाची माहिती मिळते आणि 8 एका व्यक्तीच्या सर्व जमिनीची माहिती मिळते। लक्षात ठेवा, 7/12 जमीन डिटेल्स असतात आणि 8 मालकी डिटेल्स असतात। एक्झाम्पल बघा, समजा राम नावाच्या व्यक्तीकडे 3 वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी आहेत। जर तुम्ही 7/12 पाहिला तर तुम्हाला एकाच गट नंबरची माहिती मिळेल। जर तुम्ही 8 पाहिला तर रामाच्या नावावर असलेल्या सर्व जमिनींची एकाच ठिकाणी माहिती दिसेल। लोक करतात त्या सामान्य चुका। खूप लोक इथं चुका करतात। 7/12 पाहून पूर्ण मालकी समजतात, 8 न पाहता जमीन खरेदी करतात, कर्ज तपासल्याशिवाय व्यवहार करतात। म्हणून दोन्ही दस्तऐवज तपासणे खूप महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो, आता आपण 7/12 आणि 8 यामध्ये फरक पूर्णपणे समजला असेल। जमीन खरेदी करताना किंवा कोणताही व्यवहार करताना हे दोन्ही दस्तऐवज नक्की तपासा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। नॉलेज घ्या, पुढे जा।